नमस्कार मंडळी. आज रथसप्तमी आहे आणि आज जिजाचं बोरनान करणार आहे. मी जाऊबाईंच्या घरी आलेली आहे. पुतण्याची मुलगी जिजा, आमची नात. तिचं आज दुसऱ्या वर्षाचं बोरनान आहे. तिला आता बरंच समजायला लागले, त्यामुळे तिला हलव्याचे दागिने घालून घ्यायचे नाही आहेत. कसा तरी तिने एक हार घालून घेतला आहे. गेल्या वर्षी छान, काही कळत नव्हतं तर छान नटली होती. सर्व प्रकारचे दागिने घालून मोठ्या प्रमाणात आम्ही तिचं बोरनान केलं होतं. आपण सलग 5 वर्ष करतो म्हणून आज हे तिचं दुसरं वर्ष होतं आणि तिला हलव्याचा दागिन्यांचा हार घातला होता. जेम्स, चुरमुरे असं सगळं घालून तिचं बोरनान करणार होतो आणि छान तिला पाटावर बसून 5 सवाष्णींनी तिचं औक्षण केलं. औक्षण करताना ती छान करून घेत होती, सर्वांकडनं आशीर्वाद घेत होती आणि तिला मजा येत होती. नंतर ती विसरून गेली होती की तिला हार घातलेला आहे आणि छान मस्त बसून 5 सवाष्णींनी तिचं औक्षण केलं आणि तिने पण करून घेतलं. तिला खूप छान वाटत होतं. ती विसरून गेली होती की तिने हार घातलेला आहे आणि तो तिला काढायचा आहे. छान बसून सगळ्यांकडनं औक्षण करून घेत होती. सर्व मुलं वाट बघत होती की कधी बोरनान होईल आणि आम्हाला चॉकलेट्स बाकी इतर खाऊ खायला मिळेल, म्हणून सगळे मुलं एन्जॉय करत होती, वाट बघत होती. तशा प्रकारे जिजा छान बसून पाटावर बसून सगळ्या काकू मावशांकडनं औक्षण करून घेत होती आणि आता मी पण तिथेच बसून त्याच जागेवर बसून तिचा मूड आहे तोपर्यंत मी सुद्धा औक्षण करून घेतलं बसल्या जागेवरच आणि तिने पण माझ्याकडून छान औक्षण करून घेतलं. छान हळद कुंकू लावलं आणि तिच्या डोक्यावर फुलं अक्षदा घालून मी तिचं औक्षण करून घेतलं. तिला खूप मज्जा वाटली. मी औक्षण करत होते, माझ्याकडे बघून हसत होती आणि तिला एन्जॉय करत होती आणि ती म्हणते की दीदीचं औक्षण कर, म्हणून मला सांगत होती. मी तिचं औक्षण केलं, तिच्या मैत्रिणीचं. आता तिची आजी तिचं औक्षण करते आणि तिलासुद्धा आजीच्या डोक्यावर अक्षदा घालायच्या आहेत. आजी जे जे करते तसं तिला करायचं आहे. तर छान अशा पद्धतीने सर्वांनी तिचं औक्षण केलं. तिने आजीच्या डोक्यावर अक्षदा घातल्या आणि आता आपण बोरनानाची तयारी करतो. सर्व मुलं तयार होती की आता कधी बोरनानाने करतायत आणि मग सगळ्यांना चॉकलेट्स मिळत आहेत. तर सगळे आई तयार झाली आहे ओट्यामध्ये, ओंजळीमध्ये. आईने चुरमुरे, जेम्स, वेगवेगळे चॉकलेट्स घेतलेले आहेत. आजी सांगते एकदा नको घालू, सगळ्या 5 सवाष्णी घालतील तिच्या डोक्यावर चुरमुरे वगैरे. तर आजी आणि ती जिजाची आई दोघी मिळून तिच्या डोक्यावर चुरमुरे घालत आहेत. मी सुद्धा घालते खाली बसूनच. अशा प्रकारे आम्ही तिच्या डोक्यावर चुरमुरे घालतो आणि जिजा मस्त खाली बसून ते चुरमुरे खाते. बाकीची मुलं सगळं ते लुटत आहेत. तशा प्रकारे छान मज्जा चाललेली आहे. शेवटी ती विसरून गेली की माझ्या गळ्यात हलव्याचा हार घातलेला आहे आणि बाकी इतर सवाष्णींनी सुद्धा तिच्या डोक्यावर चुरमुऱ्यांचा असा छान पाऊस पडला. ती पाऊस पाऊस म्हणते आणि छान एन्जॉय करते. मस्त बसून तिने हे बोरनान एन्जॉय केलेलं आहे आणि चुरमुरे खाते. इतर मुलंसुद्धा चॉकलेट्स गोळा करतायत, चुरमुरे गोळा करतायत, खातायत, सर्व हसतायत. खूप मज्जा आली. अशा प्रकारे नंतर जिजाच्या आईने बाकी सर्व सवाष्णींना हळदी कुंकू दिलं आणि तिचा हळदी कुंकूचा कार्यक्रमसुद्धा या बोरनानामध्ये तिने उरकला. असं हे आपल्याकडे 5 वर्ष लहान मुलांचं बोरनान करतात. ती माझ्या पण डोक्यावर मस्त असे चुरमुरे घालते, मी तिच्या डोक्यावर चुरमुरे घालते. असे दोघी मिळून आम्ही चुरमुऱ्यांची अंघोळ करत होतो. तर असं हे आजी नातीचं नातं. आम्ही खूप छान एन्जॉय केलं बोरनान. सर्व खुश झाले होते. मस्त जिजा पण सगळं छान करून घेत होती. मध्येच मला पप्पी देऊन लाड करून घेत होती आणि खूप सगळे छान छान हसत होते तिचं हे सगळं कौतुक बघून. अशा प्रकारे आम्ही आज हळदी कुंकू आणि बोरनानाचा कार्यक्रम उरकला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा.